लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. कामाला लागले, त्यांचा प्रचार सुरू झाला. आज प्रचाराचा जवळजवळ शेवटचा दिवस आहे आणि या 3 मध्ये आमचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी पक्षाचा उमेदवार निवडून होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आणि असे उमेदवार दिले होते जे मेरिटमध्ये आहेत. म्हणजे गरीब असेल, फाटका असेल, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, पण त्याच्यामध्ये मेरिट असेल, अशा सर्वसामान्य उमेदवारांना आपण तिथे उमेदवारी दिली. परंतु 3 नंबरमध्ये आम्हाला तसा उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे आम्ही त्या वॉर्डामध्ये उमेदवार देऊ शकलो नाही. मग आता या निवडणुकीच्या माध्यमातून 3 नंबर वॉर्डामध्ये काय करायचं हा प्रश्न आमच्या सर्वांसमोर होता. आणि या दरम्यान माझी आणि चौरे साहेबांची माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील जे या सगळ्या निवडणुकांवर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका ज्या निवडणुकींचं आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व निवडणुकांचं मॉनिटरिंग किंवा ते माननीय धैर्यशील भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निवडणुका लढतोय. त्यांच्याशी देखील चर्चा झाली. 3 नंबरला आपण काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीचं आमचं त्यांच्याशी आणि आमच्या लोकांशी आमची चर्चा झाली. आणि मग जो आमचा नैसर्गिक पार्टनर आहे, जे नॅचरल अलायन्स आहे, तिथे आता 3 नंबरमध्ये बरेचसे उमेदवार आहेत. मग या सर्वांपुढे सर्वांच्या अपेक्षा जो आमचा नॅचरल अलायन्स आहे, नैसर्गिक अलायन्स आहे, बाकी तर त्याच्या संदर्भात नंतर बोलतो. तर उभाटा जी आमची राज्य स्तरावर आघाडी आहे, महाविकास आघाडी, त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे जर तिथे माननीय पवारसाहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील, यांचा जर तिथे आघाडी असेल तर आपण इथे वेगळं का लढायचं? आपण देखील त्यांना फॉलो केलं पाहिजे. ती आघाडी आपण इथे देखील केली पाहिजे. अशा बाबतीतला प्रस्ताव माननीय दीपक मेंबर साहेबांनी आम्ही बसून त्यावर चर्चा केली. आणि 3 मध्ये शिवरत्न गायकवाड या तरुण उभाठा गटाच्या चिन्हावर जे मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत त्यांना माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांच्या आदेशानुसार त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा बिनशर्त आम्ही पाठिंबा देतो. आणि त्या पाठिंब्याचं पत्र आम्हाला त्यांना द्यायचं. विजयचा त्याच्या साक्षी थँक्यू. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.